लंचमध्ये आज मी तयार केलेली होती मस्त अशी सुरमई करी आणि त्याबरोबर सुरमई फिश फ्राय. दोन्ही फिश करी आणि फिश फ्राय एकदम मस्त आहे. बनवण्यामध्ये खूप सोपी आहे आणि खाण्यामध्ये अशी जबरदस्त आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा बनवा अशी ही सुरमई फ्राय, कारण आता जो आहे मस्त अशी फिश जी आहे ना ती ताजी ताजी येत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा. तर इथे मी 2 घेतलेली होती सुरमई, ज्याला मी अशा तुकड्यामध्ये कट करून घेतलेली आहे आणि साफ करून वॉश करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण याला मसाला लावून ठेवणार आहोत. पहिले फिश फ्राय मी करणार आहे. तर यावरती आपण टाकूया 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून टाकूया हळद, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया अर्धा लिंबाचा रस. तर रस सुद्धा आपण यावरती टाकून घेऊया आणि आपण याला मसाला जो आहे ना फिश वरती तो चांगल्या प्रकारे लावून घेऊया. अशा प्रकारे मच्छीचा कच्चा वास सुद्धा निघून जातो जो आपण लिंबू वापरलेला आहे. तर इथे आता 10 मिनिटं आपण याला ठेवूया अशाच प्रकारे. तिथपर्यंत आपण करीसाठी जो मसाला आहे ना तो रेडी करून घेऊया. तर जिथपर्यंत इथे मी एक खोबरं घेतलेलं होतं मोठा, एक तुकडा ओलं खोबरं त्याला कापून घेतलेलं आहे, एक टोमॅटो, 2 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळी आणि मूठभर कोथिंबीर. याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पहिले फिश फ्राय करून घेऊया. तर मी तेल टाकलेलं आहे एक मोठा चमचा आणि त्यानंतर आपण यावरती तेल जेव्हा चांगले गरम होईल त्यावरती आपण फिश ठेवूया फ्राय करण्यासाठी, म्हणजे खाली जी आहे ती लागणार नाही. आणि हे बघा फिश मी टाकून घेतलेली आहे आणि एक साइडने जेव्हा फिश फ्राय होईल तेव्हा आपण दुसरी साइडने सुद्धा याला फ्राय करून घेऊया. तर इथे मी ठेवत आहे यावरती कढीपत्ता, कारण कढीपत्त्याचा टेस्ट ना फिश मध्ये खूप छान येतो. तर तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. आणि हे बघा एका साइडने झालेली आहे, तर दुसऱ्या साइडने पलटून घेऊया आणि दोन्ही साइडने मस्त अशा आपण फिशला फ्राय करून घेऊया. कारण ही एकदम सॉफ्ट असते तर जास्त वेळ लागत नाही करायला, म्हणजे फिश फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि एकदम हाय फ्लेम वरती फ्राय नका करू, कारण जळेल आणि मस्त फ्राय सुद्धा नाही होणार. मध्यम आचेवरती करा. आणि ही झालेली आहे फिश फ्राय आपली. तर याला साईडला आपण ठेवूया आणि आता करी आपण रेडी करून घेऊया. तर इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया 1.5 मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम करून घेऊया. जेव्हा तेल चांगले गरम होईल त्यामध्ये 7 ते 8 मेथीचे दाणे वापरूया. मेथीच्या दाण्याचा टेस्ट खूप छान येतो आणि तडका लागूया. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण मसाला रेडी करून घेतलेला होता खोबऱ्याचा. मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. त्याबरोबर मसाले सुद्धा टाकून घेऊया. 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून हळद टाकूया आणि त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार. तर चला मीठ सुद्धा आपण यावरती टाकून घेऊया आणि मसाला वाटणाचंच पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथे. मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. तर हे बघा मस्त असं तेल थोडंसं उडतं हे, कारण खोबरं वापरलेलं आहे आपण यामध्ये, म्हणून झाकून ठेवूया. आणि तेल मस्त असं सुटायला पाहिजे. तर 4 ते 5 मिनिटं लो फ्लेम वरती मी शिजवून घेतलेलं होतं. आणि हे बघा किती मस्त असं तेल वरती आलेलं आहे आणि जो आपला मसाला आहे ना तो थिक झालेला आहे. हे बघा म्हणजे आता हे चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे. तर अर्धा मिनिटं हाय फ्लेम वरती मी परतून घेतलं आणि आता उडत पण नाही आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता 10 ते 12, ग्रेव्हीनुसार पाणी, म्हणजे 1 ग्लास इथे मी पाणी वापरलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकून घेऊया आपली फिश. तर इथे मी टाकणार आहे पहिले सुरमई फिशचे मी काही तुकडे साईडला करून ठेवलेले होते, ते तुकडे यावरती आपण टाकून घेऊया. आणि 2 फिश जी फ्राय केलेली होती ती सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही कच्ची सुद्धा टाकू शकता किंवा फ्राय केलेली सुद्धा वापरू शकता, दोन्हीच टेस्ट खूप छान येतो. तर इथे मी दोन्ही वापरलेली आहे आणि दोन्ही फिश टाकून आता आपल्याला इथे मस्त असं बॉईल करून घ्यायचं आहे. हाय फ्लेम वरती मस्त असं बॉईल यायला पाहिजे, कारण फिश शिजायला बिलकुल वेळ नाही लागत, एकदम सॉफ्ट असते ही सुरमई. तर आता हाय फ्लेम वरती आपण शिजवून घेऊया. आणि हे बघा मस्त असं बॉईल आलेलं आहे आणि आपली ही करी आता झालेली आहे रेडी. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त अशी आपली ही सुरमई फिश करी भाताबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही करी आहे आणि त्याबरोबर फिश फ्राय एकदम मस्त असा कॉम्बिनेशन. तर हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे फिश फ्राय, त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती आणि ही गरमागरम आपली फिश करी. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हा सर्वांना खूप आवडेल. आणि ताज्या ताज्या मछली जी आहे ना ती आता येत आहे,
तर नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या. हे बघा एकदम मस्त अशी ही सुरमई फिश करी आणि त्याबरोबर सुरमई फिश फ्राय एकदम जबरदस्त. कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ते सुद्धा आम्हाला कळवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. लाईक करा व्हिडिओला जर आवडला असेल तर. आणि त्याबरोबर आम्ही अशीच नवीन नवीन रेसिपी जी आहे ती तुमच्यासाठी अपलोड करत असतो, ती सुद्धा बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तिथपर्यंत एन्जॉय.